मराठा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? आता हे सगळ्यांना माहिती आहे की एसीबीसी एक ट्रॅप आहे की त्याच्यामुळे मराठा समाजाचं पण नुकसान होतं. म्हणून मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसीबीसीचे बेनिफिट मिळावे म्हणून आम्ही ओपन करून दिलं. कोर्टाने असा निर्णय दिला पुढे की 50% पुढे आरक्षण जाता कामा नये. करण्याचे दोन कारण होते की कॉन्स्टिट्यूशन इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसला सपोर्ट नाही करत. सरकारनेही कोर्ट अडचणीत येऊ नये म्हणून ही काळजी घेतली की त्यांनी घटना बदलून त्याच्यामध्ये आणि अमेंडमेंटद्वारे घटनेत आर्टिकल 15(6), 16(6) हा नव्याने समावेश केला. 150 वर्ष गेली स्पर्धा परीक्षा होत आहेत आणि त्यात हे अनप्रेसिडेंटेड आहे. रिसेंटली तर एमपीएससीने सांगितलं की आम्ही राज्य शासनाचा भाग नाही. म्हणजे सरकारचं आरक्षण देतं आणि नंतर ते कसं पाडायचं त्यासाठी पद्धतशीररित्या कोर्टात जाऊन प्रयत्न करतं. तर वाटत नाही की सेंट्रल गव्हर्नमेंट असा काही निर्णय घेईल. आणि जेव्हा जेव्हा सरकारने रॅपिड सर्व्हे केले तर कोर्ट बोलले की आम्ही रॅपिड सर्व्हे स्वीकारणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपला महत्वाचा विषय असा आहे की सध्या वाद बराच विषय टेन्शनदायक कन्फ्युजन चालू आहे ते म्हणजे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस. याचं एक रिसेंट गेल्या 10-15 दिवसापासून मी अनेक विद्यार्थ्यांशी हा अनुभव पाहतोय. लास्ट 2 दिवसामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ही समस्या माझ्या समोर घेऊन आलेली होती की सर मी सध्या येतो मराठा 96 कोळी या कॅटेगरीमध्ये, पण माझ्याकडं फॉर्म भरताना आत्ता एसईबीसी सर्टिफिकेट नाहीये, सर्टिफिकेट मिळत पण नाहीये आणि मी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू का? कारण मागच्या वर्षी मी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलो होतो, पण मला अनेक विद्यार्थी सांगतात की 96 कोळी मराठा हा विद्यार्थी एसईबीसी मध्येच येतो, ईडब्ल्यूएस मध्ये येत नाही. आणि जर तू फॉर्म भरला असेल तर तुला डिस्क्वालिफाईड केलं जाईल, तुला डिबार केलं जाईल, तू फायनल यादीमध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळे तू विद्यार्थी कन्फ्युज आहे की मी नेमकं काय करू. आणि त्याच्यासमोर आयडियल आता उदाहरण आहे की 2024 मध्ये ज्या परीक्षा झाल्या, विशेष राज्यसेवेची परीक्षा, या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता मुळात ईडब्ल्यूएस मधून, पण ऍड निघाल्यानंतर एसईबीसी रिझर्वेशन देण्यात आलं. रिझर्वेशन दिलं म्हणून आयोगाने पुन्हा लिंक ओपन करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही एसईबीसी केलं आणि काही विद्यार्थी ईडब्ल्यूएस कायम ठेवले. त्यामुळे ही परीक्षा तर तशीच पुढे झाली, प्री झाली आणि प्रीचा निकाल पण लागला. आणि जो निकाल लागला तो कसा लागला, ईडब्ल्यूएसचं खूप कमी मेरिट लागलं आणि एसईबीसीचं बरंच हाय लागलं, म्हणजे इक्वल टू ओपन लागलं. त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, 2 विद्यार्थी, समजा मी पण आणि सर पण, दोघे आम्ही 96 कोळी मराठा आहोत आणि मी फॉर्म भरलाय ईडब्ल्यूएस मधून आणि मी सिलेक्ट झालोय आणि यांनी एसईबीसी फॉर्म भरलाय पण हे सिलेक्ट झाले नाहीत. माझ्या ईडब्ल्यूएस पेक्षा जास्त मार्क असू नाही. मग आता यांचं म्हणणं आहे की मी आणि हे दोघेही जर 96 कोळी मराठा आहेत तर आयोगानं एकाला सिलेक्ट केलं आणि एकाला का नाही केलंय, मग फॉर्म नेमकं कशातून भरायचा होता, एक्झॅक्टली काय नेमकं करायचंय. सर आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या चर्चेचा की एसईबीसी मधून कोण फॉर्म भरलंय की नाही, याच्यासोबत ईडब्ल्यूएस मधून तो फॉर्म भरावा की नाही भरावा, ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म नेमकं कोण भरू शकतं, ईडब्ल्यूएस रिझर्वेशन कोणासाठी आहे आणि मराठा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, ह्याबद्दलची चर्चा. हा अतिशय महत्वाचा विषय झालाय आणि मुलं बरेच प्रेशर खाली आहेत, काही डिप्रेशन मध्ये गेले आहेत, त्यांना ते ब्लॅकलिस्ट केले जाईल असं काही लोक म्हणतायत. आणि त्यामुळे हा सगळाच मुद्दा एकदम कळीचा मुद्दा झालाय की ऐरणीवरचा प्रश्न आहे असंही म्हणता येतं. मग आपल्या 2 प्रकारे हा मुद्दा बघता येईल. एक या सगळ्याची तात्विक चर्चा की हे सगळं काय आहे प्रकरण, एसीबीसी म्हणजे काय, ईडब्ल्यूएस म्हणजे काय, कॅटेगरी कसे तयार केल्यात, आणि दुसरं व्यवहारामध्ये सगळं काय कशा प्रकारे चाललंय. ओके, मग मला पहिलं क्लिअर करून द्या की एक्झॅक्टली तात्विक चर्चा म्हणजे यामध्ये काय व्हायला पाहिजे, म्हणजे ईडब्ल्यूएस ची तात्विक चर्चा म्हणजे कशा पद्धतीने असेल. तात्विक चर्चा म्हणजे मुळात आरक्षणाचं धोरण का आणलं गेलं, तर भारतामध्ये आपण असं ठरवलं की इक्वल्स शुड बी ट्रीटेड इक्वली अँड अनइक्वल्स शुड बी ट्रीटेड अनइक्वली. त्यामुळे इक्विटी आधी येते आणि मग इक्वेलिटी येते. आधी समानता आणि मग समता प्रस्थापित होते आणि त्यानुसार मग आरक्षण हे समतेचं सर्वात मोठं साधन ठरलंय. आणि त्यानुसार आपण ठरवलं की आरक्षणाचं धोरण आणवं. आणि त्यात काय झालं की जरी क्लास हाच आपल्याकडे हे असलं निकष, तरी भारतामध्ये शतकानुशतकं काय झालं की जाती आणि वर्ग एकत्र येत गेले आणि त्यामुळे रिझर्वेशन द्यायला आपल्याला जाती हाच एक बेस्ट क्रायटेरिया ठरला. आणि त्यानुसार आपण विविध कॅटेगरी तयार केल्यात, जसं शेड्यूल ट्राईब नावाची कॅटेगरी आहे, शेड्यूल कास्ट नावाची कॅटेगरी आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस ही एक कॅटेगरी आहे. अशा 3 प्रमुख कॅटेगरी आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आणि त्यातून रिझर्वेशन दिलं जातं. आणि कोर्टाने असा निर्णय दिला पुढे की 50% पुढे आरक्षण जाता कामा नये आणि त्याखाली मग विविध राज्यांच्या आरक्षणाचे प्रयत्न हाणून पण पाडले. पण त्यानंतर मात्र केंद्राने एक नवीनच प्रकार आणला आणि तो म्हणजे ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, की बदलता काळ आहे आणि असेही काही लोक आहेत की ज्यांना आर्थिकदृष्ट्या ते गरीब वर्गात येतात आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि मग खरं तर ते 50% पुढे जात होतं, पण 10% एक्स्ट्रा दिलं की ते 60% होतं.
पण तरी सुद्धा कोर्टाने असं पुढे म्हटलं की ती वेगळी कॅटेगरी आहे आणि म्हणून चालून जाईल. तर अशा प्रकारे हा तत्वतावाद आहे. तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? सर ऍक्च्युली 2019 मध्ये जेव्हा आपण 103 अमेंडमेंट 2019 ईडब्ल्यूएस रिझर्वेशन दिलं, तेव्हा सरकारचं असं म्हणणं होतं की ऑल कॅटेगरीला कुठलं ना कुठलं किती ना किती रिझर्वेशन आहे, पण ओपन कॅटेगरी मधले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना रिझर्वेशन मिळत नाही. त्यामुळे सरकारचं म्हणणं होतं की न्याय आणि एक स्वतंत्र वर्ग हे दोन शब्द वापरलेत सुप्रीम कोर्टने सुद्धा, की न्याय देण्यासाठी एखाद्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो समाज म्हणजे कास्ट न बोलता सुप्रीम कोर्टनं सांगितलं की वर्ग कन्सिडर करावा. अगोदर एससी एसटी ओबीसी बद्दल आपण बोलताना कास्ट बोलतो, म्हणजे संबंधित जात वर्ग बोलतो, पण ईडब्ल्यूएस बोलताना सुप्रीम कोर्टने शब्द वापरला की विशिष्ट वर्गाला न्याय देण्याच्या उद्देशानं ईडब्ल्यूएस रिझर्वेशन देण्यात येत आहे. तर मग ईडब्ल्यूएस रिझर्वेशन द्यायचंय आणि ते 10% रिझर्वेशन राहील. पण जेव्हा हा मुद्दा आला सुप्रीम कोर्ट समोर, तेव्हा सुप्रीम कोर्टचं मागचं जजमेंट होतं इंदिरा साहनी वर्सेस केंद्र सरकार 1992 ची केस, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टनं ऑलरेडी इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसचं रिझर्वेशन रिजेक्ट केलं होतं. आणि ते रिजेक्ट करण्याचे दोन कारण होते की कॉन्स्टिट्यूशन इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसला सपोर्ट नाही करत, बरोबर आहे. एक जे शब्द घटनेत नव्हता म्हणून, आणि दुसरं 50% पेक्षा अधिक रिझर्वेशन चाललं होतं. बरोबर आहे. कारण संविधान सभेतली चर्चा होती की 50% पेक्षा अधिक आरक्षण म्हणजे बहुसंख्याक होतं, ते नको, म्हणून 92 मध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं. मग याच बेसिसवर पुन्हा 19 मध्ये 10% रिझर्वेशन दिलं गेलं, म्हणजे 50% आरक्षण मर्यादा क्रॉस झाली. आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे एकूणच आर्थिक आरक्षण पण देण्यात आलं. बरोबर. पण तेव्हा सुप्रीम कोर्ट सांगते की आफ्टर लिबरलायझेशन 90 नंतर जागतिकीकरण उदारीकरणामुळे आता क्लास महत्वाचा झालाय, कास्ट नाही. म्हणजे जात वर्ग आता महत्वाचे ठरत नाहीयेत, आर्थिकता महत्वाची ठरत चाललेली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे आणि ओपन वर्गातल्या आर्थिकरित्या गरीब असलेल्या समुदायाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. आणि तुम्ही म्हणत सरकारनेही कोर्ट अडचणीत येऊ नये म्हणून ही काळजी घेतली की त्यांनी घटना बदलून त्याच्यामध्ये आरक्षण टाकलं. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या केसेसमध्ये लटकू नये प्रकरण म्हणून भारत सरकारनं अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंटद्वारे घटनेत आर्टिकल 15(6), 16(6) हा नव्याने समावेश केला आणि याद्वारे आता तो घटनात्मकरित्या रिझर्वेशन द्यायला व्हॅलिड ठरला. पण प्रॉब्लेम असा झालाय की ईडब्ल्यूएस आरक्षण मिळतंय 15(6) आणि 16(6) द्वारे, पण ईडब्ल्यूएस रिझर्वेशनसाठी क्वालिफाईड कोण, तर दिलेल्या अमेंडमेंट प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सरकारने सांगितलेल्या 3 क्रायटेरिया आहेत. एक, तुम्ही 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं. दुसरं, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. आणि संबंधित तुमच्या घराचा एक विशिष्ट आकार सांगितलाय, त्याच्या आत असेल तुमचं घर, म्हणजे छोटंसं घर आहे, तर या आत कंडिशन मध्ये बसत असाल तुम्ही ईडब्ल्यूएस ला क्वालिफाईड आहात. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे सर की ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला मराठा विद्यार्थी का क्वालिफाईड ठरत नाही आहे? जर मराठा विद्यार्थी 96 कोळी मराठा हा सध्या ओपन कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की एससीबीसी रिझर्वेशन पुढे कोर्ट मॅटरमुळे टिकेल की नाही गॅरंटी वाटत नाही, तर मी ईडब्ल्यूएस फॉर्म भरलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर त्याच्यावर तुमचं मत काय? बरोबर आहे. मग हा एक मोठा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. कोर्टाने जे म्हटलं की हे एक वर्ग आधारित आहे, तर आपलं जे एससी एसटी ओबीसी आहे ते खरं तर आपलं वर्ग आधारित मेन आहे. जसं अदर बॅकवर्ड क्लासेस अँड नॉट अदर बॅकवर्ड कास्ट. मग तो क्लास आणि कास्ट मिक्स झाल्यामुळे तसं केलंय. त्यामुळे खरं तर कोर्टाचं इतकं व्हॅलिड होत नाही. आणि याच्यामध्ये मुद्दा काय होतोय की याच्यात 2-3 मुद्दे मला असं वाटतात की काय कसा प्रॉब्लेम होतोय सगळ्यामध्ये, की जर आपण अशा प्रकारे ईडब्ल्यूएस अशी वेगळी कॅटेगरी करतोय, तर ही जी मुलं आहेत, जसं मराठा कॅटेगरीची मुलं आहेत, त्यांना तर प्रॉब्लेम असा होतोय की ते ईडब्ल्यूएस मध्ये बसतातच की त्यांचे जे निकष आहेत तेच कशाला, हे एससी एसटी आणि ओबीसी आहेत, त्यातले जवळजवळ 80 ते 90% कॅन्डिडेट्स हे ईडब्ल्यूएस ला पात्र ठरू शकतात. आणि त्यामुळे कायद्यात त्यांनी सांगितलं की नाही एक्सक्लुसिव्ह असेल आणि या तिघांना किंवा आता चौघांना एससीबीसी ला पण ईडब्ल्यूएस घेता येणार नाही. हाच एक अशा प्रकारचा मुद्दा आहे जो कुठेतरी जाऊन डेड एंडला जाऊ शकतो आणि तिथे जाऊन त्याचा रस्ता संपणार आणि ते व्हॅलिड आर्ग्युमेंट राहू शकणार नाही. ओके, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला क्वालिफाईड आहे एससी एसटी ओबीसी आणि मराठा सुद्धा. बरोबर. मग जर क्वालिफाईड आहे तर मग आयोग किंवा शासन ईडब्ल्यूएस फॉर्म का नाही भरू देत, म्हणजे काय अडचण आहे? तर 103 अमेंडमेंट सांगतं की अदर क्लासेस हे आर नॉट अलाउड ईडब्ल्यूएस रिझर्वेशन, म्हणजे क्वालिफाईड नाही आहेत कोणी पण इतर वर्ग, असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. तर याबद्दल सर एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचाच, तो जनहित अभियान वर्सेस केंद्र सरकारची केस आहे 2022 ची, आणि या केसमध्ये ईडब्ल्यूएस रिझर्वेशनचा रिव्ह्यू झाला. बरोबर. आणि याबद्दलचं जजमेंट देणारं खंडपीठ होतं न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं, आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठानं निकाल दिला की ईडब्ल्यूएस रिझर्वेशन व्हॅलिड आहे आणि
याचं पुनर्विलोकन व्हायची गरज नाही, आम्ही जे निकाल दिला ते करेक्ट आहे. तर अगोदर 5 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं सर, बरोबर. सुप्रीम कोर्टचं, आणि सुप्रीम कोर्टच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं निकाल देताना 3-2 असा निकाल दिला होता. ते 3 न्यायाधीश आहेत माहेश्वरी, न्यायमूर्ती माहेश्वरी, न्यायमूर्ती त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पाडवाला. या तिघांनी सांगितलं होतं की ईडब्ल्यूएस रिझर्वेशन इकॉनॉमिकल बेसिसवर व्हॅलिड आहे. पण 2 इतर न्यायाधीश यांनी रिजेक्ट केलं होतं. ते 2 न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती उदय ललित आणि न्यायमूर्ती श्रीपती भट. ह्या दोघांचं म्हणणं होतं आम्ही ईडब्ल्यूएस रिझर्वेशनच्या अगेन्स्ट नाही, पण आमचा प्रॉब्लेम काय, जे कॉन्स्टिट्यूशनचं बेसिस स्ट्रक्चर आहे आणि इक्वॅलिटी आहे जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 21, ह्या तिन्ही बेसिसवर बेसिस स्ट्रक्चर आणि इक्वॅलिटीला जर धक्का लागत असेल तर आम्ही ईडब्ल्यूएस रिझर्वेशनच्या बाजूने नाही. असं का बोलले होते ते, कारण ह्या 2 न्यायाधीशांचं म्हणणं होतं ईडब्ल्यूएस रिझर्वेशन मध्ये तुम्ही कास्ट बघत नाही, क्लास बघता, म्हणजे इकॉनॉमिकली तो बॅकवर्ड आहे का बघता. मग जर तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे की नाही बघता, तर तुम्ही एससी आहे की एसटी आहे तो बघितलाच नाही पाहिजे. मग या बेसिसवर एससीबीसी या विद्यार्थ्याला सुद्धा तो एससीबीसी म्हणजेच पुन्हा ना पुन्हा बॅकवर्ड मध्ये येतो असं न बघता त्याला ईडब्ल्यूएस म्हणून तुम्ही का घेत नाही, हाच प्रश्न या 2 न्यायाधीशांचा होता. पण आपल्याकडे बहुमताचा निर्णय असतो, त्यामुळे सुप्रीम कोर्टचा निकाल लागला 3-2 आणि 3 न्यायाधीशांचं म्हणणं होतं जो विद्यार्थी कुण्या ना कुण्या कॅटेगरीचे बेनिफिट घेतो तो विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरू शकत नाही, असा सुप्रीम कोर्टचा फायनल जजमेंट आहे. तर आता तुम्ही मला सर सांगायचंय, सुप्रीम कोर्टचा जजमेंट ऑलरेडी सांगतो 3-2 की तुम्ही ऑलरेडी कुण्या ना कुण्या कास्ट मध्ये येता तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरू शकत नाही. या बेसिसवर मराठा विद्यार्थी सध्या एसईबीसी मध्ये जातो आणि म्हणून तो ईडब्ल्यूएस फॉर्म भरू शकत नाही सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे. तर आता मराठा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं. आता या 2 गोष्टी आहेत, म्हणजे एक तर त्याच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट आहे असं एक, की समजा तो फॉर्म भरू शकतो की नाही, त्याला तो व्हॅलिड आहे की नाही मुद्दा आला, आणि मग आणि ईडब्ल्यूएस पण त्याकडे आहे, तर त्याची चॉईस असली पाहिजे मला वाटतं. सध्या असं आपलं पोझिशन चालली आहे की जर तो एससीबीसीला त्याला लागू होतो तर त्याने एससीबीसी बंदच भरला पाहिजे, तो ईडब्ल्यूएस मला भरू शकत नाही. तर एमपीसीचं म्हणणं आहे, असं एमपीसीचं म्हणणं आहे हा, की तो जर त्याच्याकडे ऑलरेडी ईडब्ल्यूएस काढलेला आहे, त्याच्याकडे ऑलरेडी आता एससीबीसी पण आहे, तर एमपीसीच्या म्हणण्यानुसार तू आता विद्यार्थी संबंधित एससीबीसीचा फॉर्म भरला पाहिजे, कारण मराठा विद्यार्थी आता एक बॅकवर्ड कॅटेगरी झालेली आहे आणि त्याप्रमाणे तो कॅटेगरीतून फॉर्म भरला पाहिजे. मग आता कॅटेगरीतून फॉर्म भरला पाहिजे याचा अर्थ एससी किंवा एसटी कॅन्डिडेट पण ईडब्ल्यूएस फॉर्म भरू शकत नाही ईडब्ल्यूएस मधून. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ईडब्ल्यूएस साठी आता ऑल कॅटेगरी क्वालिफाईड राहिले पाहिजे. कारण हे एक्सक्लुसिव्ह कसं असू शकतं, कारण हे एससी एसटी ओबीसी पूर्ण वेगळा गट आहे एसीबीसी, आणि ईडब्ल्यूएस हा एक इकॉनॉमिक बॅकवर्डनेस असा कॅटेगरी आहे, आर्थिक मागासले. पण जर या 4 पैकी काही लोक आर्थिक मागासलेले असतील आणि ते त्यांच्या कॅटेगरीचा फायदा सोडून, अर्थात ते दोन्ही घेऊ शकत नाहीत, हे चालच, एखादा एससी आहे तो एकाच वेळी एससी आणि त्याच वेळी ईडब्ल्यूएस घेऊ शकत नाही, येस, मग तो ते सोडून हे घेऊ शकत असेल त्याला काय प्रॉब्लेम आहे, तरी का न घ्यावं. ओके, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी जर समजा एसटी मध्ये येतो आणि मी इकॉनॉमिकली खूप गरीब आहे, बरोबर आहे, तर मला ईडब्ल्यूएस चा फॉर्म भरता आला पाहिजे. बरोबर. असं का म्हणतायत सर, तर ईडब्ल्यूएस साठी कुठलीच कॅटेगरी कास्ट हा बेस नाहीच आहे, निकष नाहीच आहे, आर्थिक मागास हा निकष आहे, तर तो फॉर्म भरू शकला पाहिजे. पण प्रॉब्लेम आहे की सुप्रीम कोर्टच्या फायनल जजमेंट प्रमाणे अदर कॅटेगरीज चे बेनिफिट तुमच्याकडे आहे तर तुम्ही ईडब्ल्यूएस फॉर्म भरू नाही शकत. पण याचे 2 अर्थ निघतात. जर मी अदर कॅटेगरीमध्ये जर येत असलो तर आता मी सरांनी बोलल्याप्रमाणे मी एससीचे किंवा एसटीचे बेनिफिट घेतच नाही तर मला ईडब्ल्यूएस फॉर्म भरायला प्रॉब्लेम नाही काही, बरोबर. पण असं ना शासन फॉर्म भरू देते ना एमपीएससी फॉर्म भरू देते, कारण मी कुण्या ना कुण्या कॅटेगरीमध्ये येतो. पण रियालिटी अशी आहे की मी एससी किंवा एसटी मध्ये येतो तर माझं मेरिट ऑलरेडी कमी लागतं म्हणून मी ईडब्ल्यूएस फॉर्म भरत नाही. तसंच ओबीसी च पण मेरिट ईडब्ल्यूएस पेक्षा कमी लागतं म्हणून मी ओबीसी मध्ये येतो, यामुळे मी ईडब्ल्यूएस फॉर्म भरत नाही. आता मुद्दा क्लिअर होतो, एससी एसटी ओबीसी तिन्ही वर्गातल्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यूएस चा सुद्धा फॉर्म भरता आला पाहिजे, पण ते विद्यार्थी भरत नाही कारण त्याचं मेरिट ऑलरेडी कमी लागतं म्हणून तो ईडब्ल्यूएस चे बेनिफिट घेत नाही. आता राहिला मुद्दा महत्वाचा एससीबीसी. एससीबीसी विद्यार्थ्याचं आता मेरिट जास्त लागत चाललेलं आहे आणि एससीबीसी विद्यार्थी ईडब्ल्यूएस फॉर्म भरू शकतो जर आपण डिस्कस केलो त्याप्रमाणे, एक्झॅक्टली, पण फॉर्म भरू दिला जात नाही. मग हे ईडब्ल्यूएस एक्झॅक्टली आहे कुणासाठी? मग जर ईडब्ल्यूएस मध्ये एससी एसटी ओबीसी पण येत नाही आणि एससीबीसी पण येत नाही, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा समाज पण बाहेर पडला, बरोबर. तर मग ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरणार कोण? नेमकं कोण आहे क्वालिफाईड?
तुम्हाला काय बरोबर आहे. एक प्रकारे एक्सक्लुसिव्ह कोणाला तरी रिझर्वेशन दिल्यासारखी स्थिती झाली, एक्झॅक्टली की कोणाला तरी खास राखीव ठेवलं कुरण, की फक्त तुम्हीच भरायचंय. आणि अशा प्रकारे निकाल लावलेत आयोगाने आणि कोर्टांनी पण, बरोबर की जसं काही ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा इतरांपेक्षा खालती राहिलाच पाहिजे. एक्झॅक्टली माझा वर गेला तर पाप झालं काहीतरी. एक्झॅक्टली सर. म्हणजे आता असं दिसतंय सर, मागच्या वर्षभरातल्या सगळ्या परीक्षांमधले मेरिट अगदी एससी एसटीच्या कॉम्पॅरेटिव्ह बघितलं तर सुद्धा ईडब्ल्यूएसचं मेरिट बरंच खाली आलेलं दिसतंय. आणि असं मेरिट खाली काय येतंय? कारण कोणत्याच कॅटेगरीतला विद्यार्थी इथून फॉर्म नाही भरू शकत. विशेष तर एक गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे, की अगदी आपल्या बघणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती आहे, जर समजा सर मी एससीतून येतो आणि मला एससीचं मेरिट समजा 62% लागलंय, पण मी आता 82% घेतलोय, तर मला ओपनची जागा घेता येते. बरोबर आहे. कारण ती ओपन टू ऑल आहे. एक्झॅक्टली. मग जर मी एससीतून येतो आणि जर मी इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि जर तुम्ही ईडब्ल्यूएस रिझर्वेशन इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस बेसवर दिलंय, तर जर मी ईडब्ल्यूएस एवढे मार्क घेतलो तर मला एससी कॅन्डिडेट असूनही मला ईडब्ल्यूएस म्हणून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. एक्झॅक्ट. जर मी एससीतून आहे, मला 62% 82% आहेत, तेव्हा मला तुम्ही ओपन म्हणून घेता, कारण ते ओपन टू ऑल आहे. मग तसं जर मला आता ईडब्ल्यूएस एवढे मार्क पडले असतील तर मला एमपीएससी का नाही घेत? बरोबर आहे. कारण एमपीएससीच्या म्हणण्यानुसार ईडब्ल्यूएस एक्सक्लुझिव्ह आहे कुणासाठी तरी. मग हे एक्सक्लुझिव्ह आहे म्हणजे एससी किंवा एसटी सारखंच रिझर्वेशन झालं एक विशिष्ट समुदायासाठी. मग यात ईडब्ल्यूएस मध्ये महाराष्ट्रातील खूप मोठा वर्ग बाहेर पडतो, म्हणजे लोकसंख्येनं जास्त असलेला किंवा खूप मोठा बॅकवर्ड पण, जसं की मराठा समाजातील बराच गरीब वर्ग आहे, लोकसंख्येनं खूप जास्त आहे, पण हा मराठा समाज ईडब्ल्यूएस फॉर्म भरू शकत नाही, ही रियालिटी आहे. मग ईडब्ल्यूएस रिझर्वेशन महाराष्ट्रात हे आता रियालिटी बघितलं तर सर्वात जास्त विद्यार्थी होते मराठाच, जी ईडब्ल्यूएस फॉर्म भरत होते. बरोबर. आणि खूप मोठा वर्ग ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडला, त्यामुळे आपोआपच ईडब्ल्यूएस मधली जे वर्ग आहेत रिझर्वेशनचे क्वालिफाईड घेणारे, त्यांची संख्या खूप नगण्य राहिली. करेक्ट. परिणाम म्हणून आता कॉम्पिटिशन मध्ये मेरिट कमी लागतंय, त्यामुळे विशिष्ट वर्गाला बेनिफिट मिळतंय असं दिसतंय. आणि हीच गोष्ट कमी अधिक प्रमाणात ऑल इंडिया लेवलवरती होताना पण दिसते. बरोबर. आणि ईडब्ल्यूएस जो क्रायटेरिया ठेवला इकॉनॉमिक, तो समजा बीपीएल साठी का लावत मग आपण? मग समजा इकॉनॉमिकली विकर असेल तर त्याचा क्रायटेरिया आणि बीपीएलचा क्रायटेरिया खरं तर समान असला पाहिजे. पण सरकारने ओबीसीचाच क्रायटेरिया जो उत्पन्नाचा ईडब्ल्यूएस लावून टाकलाय. येस. मग तो त्यांनी निकष आणला कुठनं? हे त्यांनी कधीच क्लिअर केलेलं नाही. किंवा हा निकष कुठून आणला की तुम्ही ते उत्पन्नाची मर्यादा कशी काय ठरवली तर? बरोबर. आणि ती बीपीएल साठी वेगळी काय आहे मग? एक्झॅक्टली. आणि सेंटर आणि स्टेट लेवलवर दोन्ही पण जर ईडब्ल्यूएस मधलं बघितलं तर मेरिटच्या बेसिसवर आता सर्वात जास्त फटका बसतो तो एससीबीसी विद्यार्थ्याला. कारण एससीबीसी विद्यार्थ्यांचं म्हणजे ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची स्थिती कशी झाली सर, तर मराठा समाजामधला काही वर्ग आहे ओबीसी मध्ये येतो, जो कुणबी मराठा आहे. दुसरा काही वर्ग आहे जो 96 कोळी मराठा आहे. बरोबर. आणि 96 कोळी मराठा विद्यार्थ्याची समस्या अशी झाली आहे की मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस फॉर्म भरला होता, बरोबर आहे, पण ऍड निघाल्यानंतर आयोगाने पुन्हा लिंक ओपन करून दिली, बरोबर आहे, की एससीबीसी फॉर्म भरू शकतं. तर सर आता रिसेंटली हायकोर्टच्या निर्णयामध्ये एक गोष्ट समजली अशी की एखादी ऍड निघाल्यानंतर बरोबर मध्येच आयोग काहीच बदल करू देत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये पण काही चेंज करू शकत नाही, तुम्ही मेन्सच्या फॉर्म मध्ये पण काही चेंज करू शकत नाही. बरोबर आहे. पण मग आयोगानं ऍड निघून झाल्यानंतर अचानक पुन्हा एससीबीसीतून फॉर्म भरण्याचाही ऑप्शन लिंक ओपन करून दिली, तर असे योग्य आहे का? 150 वर्ष गेली स्पर्धा परीक्षा होत आहेत आणि त्यात हे अनप्रेसिडेंटेड आहे. स्पर्धा परीक्षांचा अगदी प्रायमरी नियम आहे की जाहिरातीची एक तारीख असते, त्या तारखेनंतरच्या कुठल्याही गोष्टीला व्हॅलिड मानलं जात नाही. त्या तारखेच्या तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे जे काही कॅटेगरीज आहेत त्या फायनल असतात. तुम्हाला जे काही बदल करायचे परीक्षेच्या नियमांमध्ये ते पुढच्या परीक्षेत करता येतात पूर्ण सायकल संपल्यावर. एकदा खेळ सुरू झाला की खेळाचे नियम बदलायचा प्रश्न येत नाही. मग हे अगदी लहान मुलगा सुद्धा सांगेल. असं असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा लिंक कशी ओपन केली? म्हणजे मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य शासनाचं ऐकून असं केलंय असं म्हणावं लागेल का? आयोगाने सांगावं की आम्ही राज्य शासनाचा भाग आहोत. ओके. म्हणजे आता रिसेंटली तर एमपीएससीने सांगितलं की आम्ही राज्य शासनाचा भाग नाही. मग भाग नाही तर मग एमपीएससीनं मध्येच बदल करायचा प्रश्न येत नाही. मग तरी कोर्टात एक भूमिका घेत आहेत आणि प्रत्यक्षात वेगळीच घेत आहेत. ओके. म्हणजे असं दिसतंय की कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणून राज्यघटनेच्या आर्टिकल 315 अंतर्गत आपण एमपीएससीला एक स्वायत्त संस्था समजतो. बरोबर. मग ती स्वायत्त संस्था आहे, तर प्रेसिडेंटल रूल आहे की
स्वायत्तपणे ऍड निघाल्यानंतर डेट संपण्याच्या कालावधीपर्यंत कुठलेही बदल नंतर करता येत करता येत. लास्ट डेट संपण्याच्या कालावधीपर्यंत जे काही बदल करता येतात, मग त्यानंतर बदल करायला नाही पाहिजे होता. पण मग असं म्हटलं जात होते की दरम्यान राज्य शासनानं एससीबीसी रिझर्वेशन दिलं, म्हणून मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एससीबीसीचे बेनिफिट मिळावे म्हणून आम्ही ओपन करून दिली. असं बरोबर वाटतं की काहीतरी समजा हा एससीबीसी ज्याला आधी दिलं गेलं त्या प्रत्येक वेळी ते कोर्टात टिकलं नाही. आता हे सगळ्यांना माहितीये की एससीबीसी एक ट्रॅप आहे की त्याच्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान होतं, कारण जे दिलं जातं पण त्याच्यात ते कोर्टात टिकत नाही आणि त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांची विशेषतः फरफट होते. 2017 मध्ये 2019 मध्येही एक्झॅक्ट एससीबीसी रिझर्वेशन जे दिलं 12-13% दोन्ही पण आपण ते हायकोर्टमध्ये टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. कारण हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की राज्यघटनेतल्या आर्टिकल 14, 15 आणि 21चं उल्लंघन होतंय आणि म्हणून रिझर्वेशन देता येत नाही. आणि विशेष महत्वाचा मुद्दा सुप्रीम कोर्टनंही अधोरेखित केलंय की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल राज्य शासनाकडे योग्य तो डेटा नाही. तो डेटा म्हणजे न्यायालयाने वापरला शब्द आहे एम्पिरिकल डेटा नाही, आणि एम्पिरिकल डेटा म्हणजे मागच्या 20 वर्षातला डेटा शासनाला सादर करावा लागेल. असंच सर हरियाणा आणि पंजाब राज्यालाही सुप्रीम कोर्टनं सुनावलं की रिझर्वेशन द्यायचं आणि प्रमोशन रिझर्वेशन द्यायचं, तर एम्पिरिकल डेटा द्या, आम्ही रिझर्वेशनच्या अगेन्स्ट नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे, पण एम्पिरिकल डेटा पाहिजे. आणि आता डेटा देण्यासाठी हा एससीबीसीचं जे बिल पारित केलं सर 2025 मध्ये, हे बिल अगदी 10-15 दिवसामध्येच बिल पारित केलं आणि लॉ लागू झाला आणि 10% आरक्षण एससीबीसी देण्यात आलेलं आहे. आणि तेव्हा सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन जे चालू आहे त्याच्यात जरांगे पाटलांनी पण हा मुद्दा उपस्थित केला होता की एवढ्या लवकर कसा डेटा उपलब्ध करून देण्यात आला आणि हे आरक्षण खरंच टिकेल का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की हे आरक्षण पुन्हा टिकेल आम्हाला असं वाटत नाही. एससीबीसी आरक्षण दिलं जातं सरकारकडून आणि त्याच्या विरुद्ध कोण कोर्टात जातं बघितलं आपण तर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हेच कोर्टात जातात. तर ही कोणाची माणसं आहेत हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सरकारचं आरक्षण देतं आणि नंतर ते कसं पाडायचं त्यासाठी पद्धतशीररित्या कोर्टात जाऊन प्रयत्न करतं. पण सर गेल्या 2-4 वर्षातला म्हणजे 2019 पासून 2025 पर्यंतचा जर डेटा बघितला तर एससीबीसी रिझर्वेशनचे बेनिफिट जेवढे मिळाले त्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं दिसतंय. ते कुणाचं नुकसान झालेलं आहे तर कॉलेजचे ऍडमिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं. विशेष म्हणजे सर फक्त एससीबीसी विद्यार्थ्याचं नाही झालंय, ऑल अदर कॅटेगरीज पण झाले. कारण परीक्षा बऱ्याच डिले झाल्या, बरेच कोर्ट मॅटर झाले, न्यायालयात प्रलंबित विषय आहेत, निकाल लवकर लागले नाहीत, जॉईनिंग लवकर नाही झाली आणि हे ऑल कॅटेगरीज नाही ओपन कॅटेगरीचं पण नुकसान झालेलं आहे. कारण जॉईनिंग पासून ते परीक्षापर्यंत सगळे प्रकरण डिले झालेत आणि ह्या सगळ्याच्या मुद्द्याच्या मागे बेस आहे तो म्हणजे अल्टिमेटली पुन्हा एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस. तर याच्याबद्दल एक कन्क्लुजन मॅटर हा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेमकं मग काय करायला पाहिजे. एससीबीसीतून देणं हे पुढे टिकवण्यासारखं काही ऑप्शन आहेत? नाही, मराठा समाजाची भूमिका ऑलरेडी घेतली आहे की तुम्ही आम्हाला ओबीसीतनच द्या नाही तर देऊ नका. पण मग सर मराठा समाजाला ओबीसीतून रिझर्वेशन द्यायचंय तर सर 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. ओबीसी मध्ये कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीला टाकायचंय तर त्याच्यासाठी काही टर्म्स कंडिशन आहेत. ते टर्म्स कंडिशन असं आहे की स्टेट लेवलवरती ओबीसी बनवण्याचा ऑप्शन स्टेटला आहे, परंतु त्याचे क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील. आणि सेंटरला तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल काही तयार व्हायची शक्यता कुठलीच नाही. पण जे राष्ट्रीय पातळीवर ओबीसीची यादी आहे त्या यादीमध्ये जर मराठा समाजाला टाकायचं झालं तर कुणबी मराठाचे इक्वल ट्रीट केलं जाईल आणि 96 कोळी मराठाला कुणबी मराठा बनवावं लागेल. आणि यासाठी किंवा कुणबी मराठा न बनवता 96 कोळी मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकायचं डायरेक्टली, तर एक कास्टच पूर्ण जसं तसं ओबीसी मध्ये जाईल. आणि यासाठी जर प्रयत्न करायचे झाले तर आपल्याला अगोदर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो राज्यघटनेतल्या आर्टिकल 338B नुसार येतो त्या आयोगाचा अहवाल पाहिजे. महाराष्ट्रात मराठा समाजाची मागासली स्थिती कशी आहे त्याचा पुरावा देणे आणि हा आयोग रिपोर्ट द्यावा लागेल प्रेसिडेंटला. प्रेसिडेंट तो रिपोर्ट देतील भारत सरकारला, भारत सरकार त्याबद्दल विचार करून निर्णय घेईल आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याबद्दलची चर्चा निर्णय होईल. आणि याबद्दल राज्यघटनेत आर्टिकल 342 सबक्लॉज ए अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर ओबीसी बद्दलचा निर्णय घेता येतो. आणि यासाठी राज्यघटनेत 366 27 सबक्लॉज सी अंतर्गत बदल करावा लागेल. तेव्हा ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ शकतो. आणि ही प्रोसेस बघितली सर तर वाटत नाही की सेंट्रल गव्हर्नमेंट असा काही निर्णय घेईल. अशा आणि मुळात ट्रिपल टेस्ट दिली आहे कोर्टाने. त्या ट्रिपल टेस्ट मला सर्वात मुद्दा डेटाचाच आहे, एम्पिरिकल डेटा. आणि जेव्हा जेव्हा सरकारने रॅपिड सर्व्हे केले तर कोर्ट बोलले की आम्ही रॅपिड सर्व्हे स्वीकारणार नाही, तुम्ही आम्हाला सेन्सस डेटा द्या. एक्झॅक्टली. पण सेन्सस घेणं हे राज्याच्या हातामध्ये नाहीये. राज्य फार तर कास्ट सर्व्हे घेऊ शकतं, बरोबर, पण सेन्सस घेऊ शकत नाही. म्हणजे सर आता असं दिसतंय की आरक्षण
कुठलंही द्यायला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट तयार आहे. पण सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की ओपनच्या कॅटेगरीला आणि ओपनच्या जागाला धक्का न लावता कॅटेगरी मधलं रिझर्वेशन देता येईल. पण ते रिझर्वेशन देण्यासाठी ती कॅटेगरी ही बॅकवर्ड कशी आहे सिद्ध करा, आणि सिद्ध करण्यासाठी डेटा द्या. आणि डेटा द्यायचा आहे तर आपल्याला पॉप्युलेशन सेन्सस घ्यायला पाहिजे. आणि आता आपण पॉप्युलेशन सेन्सस घेऊन सर 15 वर्ष झालेली आहेत. आणि देशात 15 वर्षात लोकसंख्या बरीच बदललेली असते. जातनिहाय, प्रदेशनिहाय, वर्ग धर्मनिहाय बरीच बदललेली आहे. आणि बदललेल्या वर्गानुसार आता 2021 पर्यंत कोविड होता म्हणून आपण पॉप्युलेशन सेन्सस घेतला नाही. पण 2022 मध्ये आपण पॉप्युलेशन सेन्सस घेऊ शकलो असतो. पण आपण 22 मध्ये घेतलं नाही. 23 मध्ये घेऊ शकला असतो. 24 मध्ये इलेक्शन होते. बरं, 24 मध्ये इलेक्शन झाल्यानंतर आता 25 मध्ये पण घेऊ शकला असतो. पण आपण 25 पण पॉप्युलेशन सेन्सस घेत नाही, 26 पण घेत नाही, 27 मध्ये घेतोय. सर याच्या मागे काय अजेंडा असू शकतो? नाही, मग इंटरेस्टिंग आहे ना की का घेत नाहीये. उलट आज तर आता अशा प्रकारे सेन्सस घेणं सोपं झालं, डिजिटायझेशन झालेलं आहे. आता तर डिजिटल सेन्सस असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये जातींचा सेन्सस तर शेवटचा 1931 मध्ये घेतला होता. एक्झॅक्टली. मग आता सर पॉप्युलेशन सेन्ससवर डिपेंड असलेल्या परंतु गेल्या 15 वर्षापासून पेंडिंग असलेल्या आणि अजून पुढची 3-4 वर्ष पडून राहणार आहेत अशा गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिलं डिलिमिटेशन कमिशन. डिलिमिटेशन व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. 12 मध्ये ते झालं नाही. ते झालं नाही. 22 मध्ये व्हायला पाहिजे होतं, झालं नाही, कारण सेन्सस नाही, बरोबर. डिलिमिटेशन झालं नाही. दुसरी गोष्ट, आपल्या लोकसभेची सदस्य संख्या 2026 मध्ये बदलणार आहे. त्यासाठी आता पॉप्युलेशन सेन्सस पाहिजे, तोही डेटा नाही. त्यामुळे 26 मध्ये आता ते काम करणं शक्य नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, आता वुमेन्स रिझर्वेशन येणार आहे 29 पासून, बरोबर. त्यासाठी पण डेटा नाही. पासर मारून ठेवली. एक्झॅक्टली. म्हणजे पॉप्युलेशन सेन्सस शिवाय काहीच करता येत नाही आणि त्यालाच डिले केलेला आहे. Exactly. त्यानंतर रिझर्वेशन ऑल इंडिया सर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर हरियाणा, पंजाब, तमिळनाडू आणि आता महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणी रिझर्वेशनचे मुद्दे रखडलेत. ते कमी अधिक प्रमाणात कास्ट सेन्सस या बेसिसवरती. तर ओव्हरऑल पूर्णपणे मुद्दे कुठे ना कुठं जनगणनेच्या रिलेटेड येतात आणि संबंधित वर्गाची एकूणच जी एम्पिरिकल डेटा कलेक्ट करण्याची आहे त्याबद्दल शासन कुठे ना कुठे निरुत्साही दिसतंय. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी किंवा गव्हर्नमेंट हे सांगते की आम्ही या समाजाला आरक्षण देऊ. मग ते धनगर समाजाचा असो की मराठा समाजाचा असो, आरक्षण देण्याबद्दल सरकार नेहमी सकारात्मक आहे. पण हे सकारात्मकता गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक पक्षाच्या पार्टीच्या कालावधीमध्ये आहे. पण मग कन्क्लुजन काय पुढे? स्पेशली आता वाद होताना दिसतोय आपल्याला की धनगर समाजाचाही तोच इश्यू आहे आणि मराठा समाजाचा. स्पेशली मराठा समाजाचे रिझर्वेशन 10% दिल्यामुळे ना ओपन मध्ये चाललाय विद्यार्थी, ना ईडब्ल्यूएस मध्ये चाललाय, ना एससीबीसी. तर एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे आता सोल्युशन. अजून एक मोठा मुद्दा असा आहे की हे आयोग काय म्हणतं की तुम्ही या कॅटेगरीचे आहात त्या कॅटेगरीत कसं जाताय आणि तुमच्यावर आम्ही कारवाई करू. मुळात हे सगळे सर्टिफिकेट सरकार इश्यू करतं की विद्यार्थी घरी बनवतात? सरकार इश्यू करतं. मग सरकारचं इश्यू करतं तर मुळात उमेदवारांकडे सर्टिफिकेट मागायची गरजच काय आहे? आयोगाने यंत्रणा उभी करावी आणि डायरेक्ट सर्टिफिकेट मिळवावेत आणि त्यातून ठरवा कोणती कॅटेगरी कोण. म्हणजे समजा मी एससी मध्ये येतो तर माझ्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे, तर सर कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु ते कास्ट व्हॅलिडिटीच निघत नाही. याच्याबद्दलचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसंच मराठा समाज आहे, तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचं मराठा असल्याचं हे कास्ट सर्टिफिकेट निघत नाही. मग हे कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठीच्या पण अडचणी आहेत. तर हे प्रशासकीय प्रॉब्लेम पण येताना दिसतात आणि म्हणून विद्यार्थ्याला पुढे मार्ग सापडत नाही की मी काय करू नेमकं. आणि म्हणून मग विद्यार्थी कन्फ्युज होतो, कधी ईडब्ल्यूएस फॉर्म भरणे, कधी एससीबीसी फॉर्म. हे जे आरक्षण हे महत्वाचं धोरण आहे आपलं आणि ते सामाजिक समतेसाठी एक महत्वाची गोष्ट आहे असं आपण मानतो. तर हा डेटाबेस सरकारच का नाही उभा करत? हा आयोग स्वतःच का नाही उभा करत? आयोग थेट सर्टिफिकेट का नाही गोळा करत आणि थेट मुलांचे फॉर्म का नाही भरून घेत? कारण सध्या आपण हे उमेदवारांवर टाकतोय की तुम्ही पळापळ करा, कोणतरी लाच द्या आणि ते मिळवा. प्रत्येक ठिकाणी कामं होत नाहीत, तारीख असते आणि मग हा जो सगळा गोंधळ होतोय तो गोंधळ खरं तर निस्तारणं सोपं आहे. जर आयोगाने अशा प्रकारे डेटाबेस उभा केला आणि थेट मुलांचे फॉर्म घेतले तर बेस्टच आहे ना, हे वादच होणार नाहीत. हा, पण सर तुम्ही म्हणलं तर मुद्दा आणि आयडिया चांगली आहे की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते मला कोण दिले? गव्हर्नमेंटने दिले. मग हेच डेटा जर गव्हर्नमेंटने एमपीएससीला दिला तर एमपीएससीला मला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. बरोबर आहे. पण सर प्रॉब्लेम असा आहे की याच्यात फेक सर्टिफिकेटचं प्रमाण खूप वाढलंय. चुकीचे डॉक्युमेंट कलेक्ट करणे, त्याच्यात पुन्हा बनावट आणणे, त्यामुळे शासकीय यंत्रणांमध्ये उलट जर शासकीय यंत्रणाच गोळा करेल तर ते जास्त ऑथेंटिक असतील ना. मुलं उलट फेक देऊ शकतात. येस येस. शासकीय यंत्रणाच गोळा करेल तर ते जास्त ऑथेंटिक असतील. ते कसे फेक असतील? मग शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ही सुधारणा होणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि याच्यामुळे एमपीएससीचाही कारभार सुधारेल किंवा त्याच्या एमपीएससीवरचा ताण कमी होईल, शासनाच्याही अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांच्या जास्त अडचणी फॉर्म भरताना आणि पुढे परीक्षा दिल्यानंतर कोर्ट मॅटरमुळे जे डिले होणारे प्रकरण आहेत त्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात जर ह्या योग्य डायरेक्शनमध्ये सुधारणा झाल्या तर आहे. मग यासाठी एमपीएससी
करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा ओव्हरऑल पूर्ण स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरताना ही पहिली काळजी घेणं गरजेचं आहे की आता शासनाच्या रूल प्रमाणे जर तुम्ही SEBC मध्ये येता तर तुम्हाला SEBC सर्टिफिकेट काढावंच लागेल. EWS फॉर्म भरता येत नाही, आता सध्याचा रूल आहे त्याप्रमाणे. आणि जर तुम्ही ओपन मध्ये येताय तर तुमच्यासाठी ओपनच हे कॅटेगरी असणार आहे. पण मराठा विद्यार्थी आता ओपन मध्ये येत नाही, ओपनच्या ऐवजी कॅटेगरी समजली गेलेली आहे. तर सर एक महत्वाची शंका अशी आहे की इथं EWS मध्ये जो विद्यार्थी फॉर्म भरतो त्याच्याबद्दल आणि EWS मध्ये बाहेर येणारा विद्यार्थी याच्यामध्ये जो वाद येतोय त्याच्याबद्दल तुम्ही पर्याय सोल्युशन काय सांगाल? हा वाद खूप महत्वाचा आहे की अशा प्रकारे रिस्ट्रिक्ट करणं की तू याच्यातच राहा. ओपन इज ओपन फॉर ऑल आणि ओपनचाच एक भाग EWS आहे. सो एनीबडी SC वॉन्ट टू कॉम्पिट इन ओपन, की SC ची इच्छा आहे की मी ओपन मध्ये कॉम्पिट करावं, तर करू शकतो की नाही? करू शकतो. त्याच लॉजिकने शुड बी अलाउड टू कॉम्पिट इन द EWS. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ओपन कॅटेगरीमध्ये, म्हणजे ओपन ही कॅटेगरी नाही, ओपन Exactly. ते ओपन म्हणजे ओपन टू ऑल आहे. मग ओपन टू ऑल ओपन मध्ये आहे तर मग EWS मध्ये असा क्रायटेरिया आहे की इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जर EWS रिझर्वेशन इकॉनॉमिकल क्रायटेरियावर दिलं जातंय एक्झॅक्टली. तर तिथं तुमची कास्ट कोणती आहे, SC की ST की OBC की SEBC हे न पाहता MPSC किंवा गव्हर्नमेंटनी फॉर्म भरू दिला पाहिजे. कास्ट बघण्याच्या ऐवजी त्याचा क्लास EWS नुसार इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का एवढंच पाहिलं पाहिजे आणि धमकावणं बंद केलं पाहिजे. कोणालाही कुठली जबरदस्ती करू नये. येस येस. तसं करण्यापूर्वी स्वतःच्या आरशात स्वतः चेहरा पाहून घ्यावा की आपण नक्की काय सांगतो कोणाला. म्हणजे सर EWS चे दोन अर्थ निघतात सध्या की EWS मध्ये एक्सक्लुझिव्ह ओनली ओपन कॅटेगरी फॉर्म भरू शकते, आता सध्या अर्थ निघतो असा. आणि आपण चर्चा करतो त्याप्रमाणे ओपनच्या शिवाय अदर कॅटेगरी पण फॉर्म भरू शकते किंवा भरायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. पण असं अलाउड करत नाही गव्हर्नमेंट किंवा MPSC सुद्धा, कारण EWS रिझर्वेशन फक्त इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस आणि तेही ओपन साठी आहे. म्हणजे या अमेंडमेंटचा अर्थ निघतो की रिझर्व्ह फॉर ओपन, ह्या EWS चा अर्थ निघतो रिझर्व्ह फॉर ओपन निघतो, म्हणजेच ओपन मधल्या इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस साठी निघतो. आणि यासाठीच सुप्रीम कोर्टचं खंडपीठ जे आपण मगाशी बोललो 5 न्यायाधीशांचं, त्यातले 2 न्यायाधीश जे न्यायमूर्ती उदय ललित आणि श्रीपती भट, ह्या दोघांनीही यासाठीच या खटल्याला, या अमेंडमेंटला विरोध केला होता की ही अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन बेसवर बसत नाही आणि कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला सुद्धा धक्का लावते, कारण आपण जे म्हणतो की न्याय तत्व जे आहे त्याचं उल्लंघन करते. आणि म्हणून या 2 न्यायाधीशांचंही आणि एकूणच या अमेंडमेंटचा जो अर्थ निघतो आर्थिक मागास या बेसिसवर बघितलं तर SEBC मध्ये येणारा विद्यार्थी एक्झॅक्टली EWS ला फॉर्म भरू शकतो हे निघालाच पाहिजे. बुद्धाला एकदा एखादं म्हटलं, बुद्धाचं प्रवचन ऐकून, की मास्टर तुम्ही जे सांगताय ना ते शास्त्रात नाहीये. तर बुद्ध म्हणाला की शास्त्र बदला मग. ओके. तसं सुप्रीम कोर्ट त्याच्यात बसत नसेल तर त्यांनी बदलावं. येस येस. आणि या सगळ्यावर MPSCचे जे माननीय अध्यक्ष आहेत रजनीश शेठ यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन हे क्लिअर करावं. ते आजपर्यंत एकदाही पुढे आलेले नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्या कॅटेगरीच्या काय करायला पाहिजे. हो, ते ओपन काय कॅटेगरी सचिवांना पुढे का करतात? अध्यक्ष पुढे का येत नाहीत का? त्यांचं हे कर्तव्य नाहीये. Exactly. मुलांनी काय फिरत बसायचं इकडे तिकडे, बरोबर. डिप्रेशन खाली जायचं, आत्महत्या करायची. नक्की मुलांनी काय करणं अपेक्षित आहे? आणि सर फॉर्म भरणे ही खूप महत्वाची प्रोसेस आहे, कारण फॉर्म टेक्निकली खूप जास्त कन्फ्यूज करतो. अनेक वेळेला कॅटेगरी किंवा त्या संबंधित लँग्वेजचा अर्थ समजत नाही, अनेक वेळेला ती भाषा समजत नाही. आणि त्या विद्यार्थ्यांचे हे रिझर्वेशनचे इश्यूज असल्यामुळे विद्यार्थी फॉर्म भरताना नेहमी कन्फ्यूज असतो की एक्झॅक्टली मी काय करायला पाहिजे. बरोबर. तर या बेसिसवर आत्ता आपल्या ऐकणाऱ्या ऑडियन्स विद्यार्थ्याला मी एवढं सांगू इच्छितो, जो मराठा विद्यार्थी आहे, 96 कोळी मराठा आहे, त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आत्ताच्या सध्याच्या कायद्यानुसार हा विद्यार्थी कॅटेगरीत येतो, म्हणजे SEBC मध्ये येतो. तर SEBC विद्यार्थ्यांनी आता फॉर्म SEBCच भरावा लागेल. पण तुम्ही आता बोलल्याप्रमाणे सर त्या विद्यार्थ्याला EWS फॉर्म का भरू दिलं जात नाही, हा आपला doubt आहे. संघर्ष करावा. त्यासाठी संघर्ष करावा. आंबेडकर म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याशिवाय पर्याय नाहीये. नाही. आणि त्यासोबत SEBC मी फॉर्म भरला आणि पुढे जर हे कोर्ट मॅटर मध्ये टिकलं नाही तर मग त्या विद्यार्थ्याची जागा जाणार आहे, कारण फायनल लिस्ट मध्ये माझं नाव आलंय पण SEBC रिझर्वेशन हे कोर्टात टिकलं नाही, बरोबर. तर माझी MPSC मधून जी निवड झाली ती रद्द होणार आहे. हे आतापर्यंत मागच्या 2-4 वर्षातला इतिहास आहे. Exactly. म्हणून मग मराठा विद्यार्थी म्हणून माझी ही समस्या आहे की मी काय करायला पाहिजे नेमकं. बरोबर आहे. म्हणून मी आता म्हणतोय की EWS फॉर्म भरू जे रिझर्वेशन टिकणार आहे.
पण शासन आणि एमपीसी सांगते की ईडब्ल्यूएस फॉर्म भरता येत नाही, कारण एसईबीसी हा विद्यार्थी ईडब्ल्यूएस साठी क्वालिफाईड नाही. मग आता पुढे पुन्हा कोर्टात जी प्रकरण ऑलरेडी प्रलंबित आहे की एसईबीसी विद्यार्थ्यांनी एसईबीसीनं फॉर्म भरायला पाहिजे, ईडब्ल्यूएस म्हणून नाही. आणि आता मागच्या 2024च्या वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ईडब्ल्यूएस मधून, आहे मराठा, आणि काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय एसईबीसीतून. आणि म्हणून जे ईडब्ल्यूएस म्हणून सिलेक्ट झाले त्यांचा मेरिट कमी लागलंय, आणि जे एसईबीसीतून फॉर्म भरले होते त्यांचा मेरिट हाय लागलंय. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांमध्ये डिस्क्रिमिनेशन झालंय. नेमकं काय करावं? म्हणून आता मराठा समाजाची मागणी वाढत चालली आहे की एसईबीसी नकोच, कारण हे 10% म्हणजे दिखावा केलेलं टेम्पररी रिझोल्युशन आहे. आम्हाला परमनंट रिझर्वेशन पाहिजे. तर यासाठी 2 पर्याय, एक तर ईडब्ल्यूएस म्हणून घ्या, अन्यथा ओबीसीतून टाका. तर या माध्यमातून एक मार्ग आता सध्या विवादाचा चर्चेचा आहे. नाही, ईडब्ल्यूएस तर ओपनच आहे सगळ्यांसाठी. ईडब्ल्यूएस मध्ये घ्यायचा प्रश्नच काय, ते ओपनच आहे. तुमच्या कॅटेगरीत बसत असेल तर दॅट्स लाईक ते फायनल. पण सर ईडब्ल्यूएस ओपन आहे, पण एसईबीसी साठी ओपन नाहीच आहे असं शासन नाही. हेच तर म्हणतोय आपण की या प्रकारचा जो गोंधळ आहे त्यात फक्त एसईबीसीच्या विद्यार्थ्यांची फरफट होत नाहीये, 100% विद्यार्थ्यांची फरफट होते. ओके. कारण या सगळ्यामुळे लिटिगेशन थांबणार नाही. तत्वतः आपण एक सिनेरिओ चर्चा करूयात की समजा एक एसईबीसीचा विद्यार्थी आहे, त्याकडे एसईबीसी सर्टिफिकेट आहे आणि तरीही त्याने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला, तर तत्वतः एमपीएससीने सगळी परीक्षा कॅन्सल करणं अपेक्षित आहे. बरोबर ना? सध्याच्या रूल प्रमाणे तर तो नाही बसत. त्यांचं म्हणणं की मग सगळी प्रत्येक एक्झाम यापुढे कॅन्सल करावी लागेल, कारण प्रत्येक एक्झाम मध्ये अशी मुलं असणारच की ज्यांचं एसीबी सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, आणि तरी ईडब्ल्यूएस त्यांच्याकडे आहे. मग ईडब्ल्यूएस देणाऱ्या लोकांनी, सरकारी यंत्रणेने ईडब्ल्यूएस देताना ही 100% खात्री करून द्यावी की त्यांच्याकडे ऑलरेडी एससी, एसटी, ओबीसी आणि एससीबीसीचं रिझर्वेशन नाहीये. मग ही जबाबदारी पुन्हा सरकारची, उमेदवारांना टाकू नये. येस, म्हणजे कोण विद्यार्थी एससीबीसी येतो की ओबीसी मध्ये येतो की एससी, एसटी येतो, हे ठरवण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची नसून शासनाची. आणि शासनाने क्लिअर करून टाकावं की जर हे सगळे विद्यार्थी एससीबीसी, एसटी, एससी, ओबीसी मधून येतात तर त्यांना ईडब्ल्यूएस फॉर्म भरता येत नाही. आणि ते कोण आहे ते ठरवायचं सरकारने आहे, उमेदवारांवर टाकू नये. सध्या उमेदवारांना जे प्रेशर टाकलं जाते, त्यांच्या जबाबदारी टाकली जाते, ते अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ठरवा की तुम्ही कशातून फॉर्म भरायचं, तर विद्यार्थी कन्फ्युज होते की मग मला ठरवायचं तर मी कशातून घेऊ. तर मग ते घेतात ना, मग ते ठरवत आहेत. मग ठरवायला म्हणजे ठरवायचं नाही. हा, मग मला ठरवायचं कसं होतं, हे शासनाने मला सांगितलं की तू ठरव एससीबीसीतून येतो की डब्ल्यूएस मधून येतो, आणि मी ठरवून टाकलं की मी ईडब्ल्यूएस मधून येतो. आणि मग पुन्हा एमपीएससी किंवा शासन सांगते की तू कसा काय ईडब्ल्यूएस मधून आला, तू तर येत नाही, तू मराठा आहे, तर मग तू एससीबीसीतून फॉर्म भरायला पाहिजे होतं. मग पुन्हा याच्याबद्दल काउंटर चॅलेंजेस कोर्टात होतात. एक्झॅक्ट. कारण काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस भरलेत आणि काही विद्यार्थ्यांनी एससीबीसी भरलेत. मग यासाठी क्लिअरच केलं असतं की मराठा विद्यार्थी एससीबीसी आहे तर एससीबीसीच. मग जर एससीबीसीच आहे तर मग ईडब्ल्यूएस मध्ये कोण येणार आहे, हा वाद सर्टिफिकेट देता कशाला तुम्ही? ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट देता कशाला? मग तुम्ही देता ही तुमची चूक आहे का उमेदवारी चूक आहे? येस, एक्झॅक्टली. लिगल आहे. तो ईडब्ल्यूएस घेतोय, तो काय कुठलं म्हणजे हँडिकॅप घेत नाहीये चुकीच्या पद्धतीने. बरोबर. तो ईडब्ल्यूएस मध्ये बसतोय म्हणून ते घेतोय ना. हो. म्हणजे तुम्ही त्या ईडब्ल्यूएस यंत्रणेमध्ये ही सोय करा की ईडब्ल्यूएस देताना तुम्ही काळजी घ्या की त्याला इतर त्याकडे दिलं जाणार नाही. तशी म्हणजे सोय नसेल तर ते मिळालच त्याला. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट देताना शासन यंत्रणेमध्ये हे क्लॅरिटी होणं गरजेचं आहे की तो अदर कुठल्याच कॅटेगरीतलं रिझर्वेशनचे बेनिफिट घेत नाही किंवा सर्टिफिकेट त्याच्याकडे नाही. सरकारने बघा ना, मग तुम्ही एक प्रकारे गोंधळ घालताय ठरवून, आणि एक प्रकारे काळजी घेताय की यापुढे कोणतीही एक्झाम वेळेवर होणार नाही. प्रत्येक एक्झाम ही कोर्टात जाईल, कोर्टात ती अडकून पडेल, त्याच्यामागे विद्यार्थ्यांची आणि पालकांची आणि सगळ्यांचीच फरफट. पण मग याच्यामध्ये सर शासन यंत्रणा असं म्हणते की जनता आम्हाला फसवते, चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट काढून घेते आणि नंतर टिकत नाही म्हणून मग आमच्याच नावाने ओरडते. मग याच्यात दोष विद्यार्थ्याचा नाही असं वाटतं. चुकीच्या पद्धतीने कसं काढलं? जर तो ईडब्ल्यूएस मध्ये बसत असेल तर मिळणारच सर्टिफिकेट. म्हणजे याचा अर्थ पुन्हा शासकीय यंत्रणेचा दोष आहे. योग्य तपासणी आणि योग्य पुरावे यंत्रणा तुम्ही उभी करा. तुम्ही गॅरंटी द्या की आम्ही ईडब्ल्यूएस देऊ तेव्हा आम्ही हे बघितलेलं असेल की त्याला इतर कुठले रिझर्वेशन लागू होत नाही. ही काळजी सरकारने घ्यायची का उमेदवारांनी घ्यावी? एक्झॅक्टली. ही काळजी सरकारने घ्यावी ना. उमेदवारांना टाकायचं काय कारण आहे? एक्झॅक्टली. म्हणजे ओव्हरऑल आता इथून मुद्दा हा क्लिअर होतो की एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि अदर कॅटेगरी जर आपण 103 अमेंडमेंट 2019 याप्रमाणे बघितलं तर राज्यघटनेतल्या आर्टिकल 15.6, आर्टिकल 16.6 प्रमाणे रिझर्वेशन आहे आर्थिक मागास या शब्दाच्या आधारे. आणि आर्थिक मागास या शब्दाचा अर्थ निघतो आर्थिक मागासच. बरोबर. कुठलीच कॅटेगरी नाही. मग रिझर्वेशन द्यायचं असो की रिझर्वेशन काढायचं असो, त्याच्याकडे बघितलं पाहिजे फक्त आर्थिक मागास या बेसिसवर. पण आता सध्या बघितलं जाते कॅटेगरी पण.
आणि म्हणून वाद वाढत चाललेला आहे. आरक्षण कुणाला मिळतंय, आरक्षणापासून कोण दूर आहे, याच्यासोबत जस्टिस डिले होतोय. विद्यार्थ्याची परीक्षा एका वर्षात व्हायला पाहिजे, ती होताना अनेक वेळा डिले होत असतो. मग ते एखाद्या कॅटेगरीचा मुद्दा असतो, पण सर्वच कॅटेगरीला त्याचे डिस्ट्रॅक्शन फेस करावे लागतात. एकूणच त्या परीक्षेचे आणि त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या करिअर मधले खूप महत्वाची वेळ निघून जाताना दिसतो. आणि म्हणून ज्या परीक्षा ज्या वेळेत व्हायचंय त्यासाठी आरक्षण हाच अडथळा ठरत असेल, तर यासाठी एमपीएससीने राज्य शासनासोबत योग्य चर्चा केली आणि राज्य शासनाने अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून योग्य त्या निकषासह जर कायदे तयार केले, तर अशा पुढे समस्या तयार होणार नाहीत. मग तो भले मुद्दा एससीबीसीचा असो, की भले मुद्दा ईडब्ल्यूएसचा असो, की महाराष्ट्रातील कोणत्याही कॅटेगरीचा असो. ओव्हरऑल आपण सगळ्यांनी आजची चर्चा ऐकलेली आहे आणि सरांचे मुद्दे ऐकलेले आहेत, माझे मुद्दे ऐकलेले आहेत आणि तुम्हाला या चर्चेअंती काय उपाय सुचतात आणि शासनालाही आणि आमच्याकडेही काही तुमचे अजून काही डाऊट असतील तर जरूर कळवा, जेणेकरून या सगळ्या चर्चेतून आपण एक योग्य मार्ग आणि योग्य चर्चा करून विद्यार्थ्याला नेहमी मार्गदर्शन करण्याचं आणि घटना कायदे समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्या या डिस्कशन डिबेटमधून होत असतो. अशा अनेक विषयावरती पुन्हा नेक्स्ट डिबेट चर्चा ऐकायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.